पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल और जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने प्रेस वार्ता आयोजित कर जानकारी देते हुए कहा कि भारत और पाकिस्तान के बीच बढ़ते तनाव को देखते हुए नागपुर शहर और ग्रामीण इलाकों में सुरक्षा तैयारियां तेज कर दी गई है। प्रशासन द्वारा एहतियातन मॉक ड्रिल आयोजित की जा रही है, जिसमें सायरन बजाए जाएंगे और ब्लैकआउट से जुड़ी जानकारी नागरिकों को दी जाएगी। प्रशासन का उद्देश्य लोगों को डराना नहीं बल्कि आपदा की स्थिति में सतर्क और तैयार रखना है। इस दौरान नागरिकों से घबराने की नहीं बल्कि सजग और संयमित रहने की अपील की गई है। इसके साथ ही प्रशासन ने यह भी स्पष्ट किया है कि सोशल मीडिया पर अफवाहें फैलाने वालों पर कड़ी नजर रखी जाएगी। झूठी और भ्रामक जानकारी फैलाने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय। आमचे जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील, हे आम्ही क्लिअरली सगळ्यांना सांगितलेलं आहे। म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे। आता जे जे आमचे मॉक ड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे मॉक ड्रिल आहे हे दोन्ही मॉक ड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे। दिवसामध्ये रिस्पॉन्स, हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्स किंवा जे जे इन्स्टॉलेशन आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कव्हर करणार आहे। व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे। रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्यावेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे, कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे, कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचा वेगळा एक SOP असतो, तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे। तर याप्रमाणे आपली तयारी राहील। सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे। म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक SOP सारखा किंवा तुमच्या मार्फतीने सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे। पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेस मध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू, एवढं मला सांगायचं होतं। आणि जे 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 प्रोक्युरमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहे ज्याचे हेड जिल्हा अधिकारी आहेत तर ते त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच, परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट्स आहे सेम पेजवर आहे। आज सकाळी पण आम्ही 5 झोन्स मध्ये सकाळच्या वेळेस जवळपास 2:15-1 वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे। आपला रिस्पॉन्स घेतला आहे ते आपण सांगूनच केलेलं आहे, परंतु मिनिटाईज त्याला केलेलं आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचे। तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्याची जे मुवमेंट राहील किंवा त्याची जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे। ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे। असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का, असं होतं का, ते हे जे याच्याबद्दलही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे। तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की पेट्रोल ची कमतरता आहे किंवा असं आहे तसं आहे, अशी अजिबात असं काहीच नाही। हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशन मध्ये आलेले आहे, पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचं होतं। सगळ्यांचं आज या प्रेसला स्वागत करतो। ही प्रेस घेण्यामागचं एकमेव उद्देश आहे की काल जे आपल्या बॉर्डरवर जे एस्केलेशन सुरू आहे, क्रॉस बॉर्डर आपलं जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने काल माननीय CM सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी, सगळे कमिशनर पोलीस, SP सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटीची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे 8 जिल्हे होते सिव्हिल डिफेन्समध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स, ब्लॅकआउट वगैरे झाले, त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यांमध्ये पण महाराष्ट्राच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे। ते करत असताना आज आम्ही सकाळी
त्याच्यामध्ये आज सकाळी आम्ही 11 वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मीटिंग ठेवून त्याच्यामध्ये सगळे नॉट ओनली डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बट मिलिटरी, पॅरामिलिटरी, एअरफोर्स, NDRF, SDRF, फायर डिफेन्स कॉलेजचे लोक, त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी, आणि ते मीटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याच प्रकारे हे उद्या जर काही जे आपण बघत आहोत ड्रोनचं काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपरेशन आपलं पूर्ण असायला हवं. त्या अनुषंगाने सगळ्या जे 12-13 महत्वाचे डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर सप्लाईज, फूड, सगळं, आणि त्याच्यामध्ये आम्ही हेही सांगितलं की काय कोणत्या डिपार्टमेंटला काय काय करावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला मॉक ड्रिल सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर सायरनचं आपण जे ऐकतात टीव्ही मध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचा आहे. त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत. निधीची कमतरता कुठेही नाही. आणि सकाळी आम्ही जी प्रिपरेटरी मीटिंग घेतली माननीय CP सरही त्याच्यामध्ये होते. सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी. आणि आम्ही जे आता CP सर डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे. आणि आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे, जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम म्हटलं की लाईट्स बंद करा तर काय केलं पाहिजे, त्याचे व्हिडिओज 1.5 मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेले आहे. ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. तेही आम्ही सगळ्यांना सकाळी सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून. सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या, जेणेकरून जेव्हा CP सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉकड्रिल घेणार आहे तर तिथे लोकांना माहित असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा CP सरांनी एक गोष्ट सांगितल्यावर आम्हाला काय करायचं आहे. सायरन वाजल्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे, आपण बेड खाली जातो, भिंतीला साईडला उभं राहतो, जे डायरेक्शन्स आहेत ते लोकांना माहीत झालं पाहिजे. ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलं आहे की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या. जे आपलं ऑडिओ व्हिज्युअल वॉल्स लागलेले आहेत त्याच्यावर करा, मूवी थिएटरमध्ये चालवा, त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा. आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाट्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे. त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाही आहे. परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही. त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे. आता मी CP सरांना विनंती करतो की त्यांनी ते आपलं मॉक ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल.